मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यात आज राजकीय तापमान चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी केल्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या यामधील यू-टर्नवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालेली पाहायला मिळाली। याच निषेधार्थ मुधाळतिट्टा तालुका भुदरगड येथे आंदोलनाची तयारी सुरू होती। मात्र आंदोलन होण्याआधीच पोलिसांनी पहाटेच कारवाई करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांना अटक केली आहे। अन्य आंदोलकांवरही घरातून उचलण्याचा प्रयत्न करत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आलं। याबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना आंदोलक म्हणाले की आम्ही केवळ शांततेत काळे झेंडे दाखवणार होतो, पण सरकार आणि पोलीस प्रशासनाने दडपशाही करत आमचा लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। याचा आम्ही जाहीर निषेध करतो। सरकारच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यापुढे अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। गेल्या काही महिन्यापूर्वी ते मुख्यमंत्री पदावर असताना कोल्हापूर जिल्ह्यातला येणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार अशी घोषणा केली होती, पण ते वारंवार शब्द फिरवताना दिसत आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर केलेल्या गद्दारीनंतर राज्यातल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधातल्या असणाऱ्या बाधित शेतकऱ्यांच्या विरोधात देखील आपण एक गद्दारी करता काय अशा पद्धतीचा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याला पडलाय। त्यामुळे आपली प्रतिमा ह्या कोल्हापूर जिल्ह्याला ओळखलेली आहे। आपण दिलेला शब्द मान्य करावा, नसेल तर ह्या ठिकाणी आपण मंत्रिमंडळात आपलं मुख्यमंत्री सध्या ऐकत नाही, त्यामुळे मी माघार घेतलेली आहे असं तिने आज भूमिका जाहीर करावी। अन्यथा आम्ही पुकारलेलं आंदोलन, त्यांना दाखवणारे काळे झेंडे हा शेतकरी दाखवणारच, शिवसैनिक दाखवणारच आणि त्यांचा निषेध करणार। ह्या पार्श्वभूमीवर आम्हाला आज भुदरगड पोलिसांनी आज सकाळी पहाटे घरातून उचललं, आम्हाला अटक केली आणि कुठल्याही परिस्थितीत आज आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जात नाहीत तोपर्यंत आम्हाला अटक करणार अशा पद्धतीची भूमिका पोलिसांनी घेतली। तारा न्यूज साठी प्रतिनिधी विक्रम केंद्रेकर, भुदरगड। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।